तुम्हाला माहिती आहे का, 15 एप्रिलला गुरुचरित्र पारायण केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 15 एप्रिल निमित्त श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि त्याचे अद्भुत फायदे काय आहेत. गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ आहे जो श्री दत्तात्रय यांच्या अवतारांचे वर्णन करतो. या ग्रंथाचे वाचन केल्याने मन शांत होते, संकटे दूर होतात आणि गुरुकृपा मिळते. 15 एप्रिल हा दिवस विशेष मानला जातो, विशेषतः सर्व स्वामी समर्थ भक्तांसाठी. या दिवशी पारायण केल्यास श्री स्वामी समर्थ महाराजांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात. आता हे गुरुचरित्र पारायण कसे करावे ते पाहूया. सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, देवासमोर दिवा लावावा आणि अगरबत्ती लावा. गुरु आणि दत्त यांचे स्मरण करा. मग हात जोडून संकल्प करा, मी आज श्रद्धेने गुरुचरित्र पारायण करत आहे, कृपा करा. त्यानंतर गुरुचरित्र वाचन सुरू करा. शक्य असल्यास पूर्ण अध्याय वाचा, नाहीतर काही अध्याय वाचले तरी चालते. वाचन करताना मन शांत ठेवा आणि श्री गुरुदेव दत्त हा जप करत राहा. गुरुचरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत. हे पारायण केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात, घरात सुख शांती येते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या जीवनात यश मिळते. म्हणूनच मित्रांनो, या 15 एप्रिलला नक्की गुरुचरित्र पारायण करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभव करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.